आज जिल्हा नियोजन विकास मंडळाची मीटिंग झाली. या निमित्तानं एक आनंदाची बातमी आपल्याला द्यायची की आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ तमाशा कलावंत आपल्या अहिल्यानगरचे सुपुत्र रघुवीरजी खेडकर यांना आज भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारानं त्यांना जाहीर केलाय. मी त्यांचं प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. रघुवीर खेडकर यांना मिळाला सन्मान हा खरा तमाशा कलावंताचा देश पातळीवर झालेला सत्कार आहे, गौरव आहे, असं मी व्यक्तिशः मानतो. आणि राज्याला सुद्धा त्याचा मोठा अभिमान आहे. ज्येष्ठ कलावंत कांताबाई सातारकरांचा वारसा, समृद्ध वारसा त्यांनी पुढे चालू ठेवला. निश्चितपणे आपल्या जिल्ह्याच्या दृष्टीने ही गौरवाची गोष्ट आहे. दुसरं, आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याच्या कन्या पारनेरच्या कमांडर सीता शेळके यांना भारत सरकारनं सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. केरळमध्ये झालेल्या 2024 आपत्तीमध्ये अवघ्या 31 तासामध्ये पुलाची उभारणी करून त्यांनी एक नवा उच्चांक त्यांनी कायम केला. अशा आपल्या जिल्ह्याच्या भूमिपुत्रांचा आज आपण गौरव करतोय. त्याचबरोबर जिल्ह्याच्या आजच्या नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये गेल्या वर्षी आपल्याला 830 कोटी रुपयाची जी आपला जो आराखडा मंजूर होता 25-26 मध्ये, मला वाटतं त्यामध्ये मार्च अखेरपर्यंत सगळी मंजूर रक्कम त्या ठिकाणी खर्च होईल अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे कोणत्या प्रकारे निधीची कमतरता नाहीये. 100% योजनांना पैसे मिळणार आहेत आणि सगळ्या त्या ठिकाणी त्याचं खर्चाचं नियोजन आपण जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. प्रामुख्यानं आपल्या याच्या बैठकीमध्ये म्हणजे अतिवृष्टीला बाधित झाले परिसराला आपण काय रक्कम दिली, त्याची प्रेसवर आपल्याला पाठवतो सगळी सविस्तर काय काय रकमेची तरतूद केलेली आहे. त्यांना आपण धर्मवीरगड जे आहे आपलं पेडगाव तालुका श्रीगोंदा इथे, तिथं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण एक शौर्य स्तंभ उभा करण्याचा आपण निर्णय केलेला आहे. त्यासाठी 5 कोटी रुपये आपण आज मंजूर केलेले आहे. अहिल्यानगरचे पासपोर्ट ऑफिस जे आहेत त्याला 1 कोटी रुपये आपण देतोय. ते पूर्ण पासपोर्ट ऑफिसचं टोटल नूतनीकरण करण्याचा आपण निर्णय केलेला आहे. त्याला 1 कोटी रुपये मंजूर केले. जिल्ह्याच्या गणित विज्ञान प्रदर्शनाकरता फक्त 5 लाखाचं अनुदान होतं आतापर्यंत, ते आपण 1 कोटीपर्यंत वाढवलेलं आहे. आणखीन रक्कम लागली ती सुद्धा आम्ही द्यायचं आपण ठरवलंय, ज्यामुळे जे जिल्हा पातळीवर विद्यार्थी चांगल्या पद्धतीचं काम संशोधनानं पुढे येतात. मग त्यांना इस्रो असेल, प्रसंगी नासाला जरी काही विद्यार्थी पाठवावं लागले तरी आपली तयारी आहे. त्यासाठी जिल्ह्यातल्या योजनांमध्ये कुठला पैसा कमी पडणार नाही त्या दृष्टीने आम्ही त्याचा विचार केलेला आहे. प्रामुख्यानं या सगळ्या या वर्षाचा जिल्ह्याचा 756 कोटीचा प्लॅन आता 26-27 त्याला मंजूर दिली. परंतु आम्ही आणखीन त्याच्यामध्ये 1000 कोटीपर्यंत मंजूर करावे. अजून गेल्या वर्षी आपण 735चा 735-31चा आपण प्रस्ताव आपल्याला दिला होता. पण नंतर आपल्या प्रयत्न सगळ्यांच्या आमदार महोदयांच्या प्रयत्नाने 820 कोटी रुपये मिळाले आपल्याला. यावर्षी ते 1000 कोटी तरी मिळावेत असा आमचा प्रयत्न आहे, ज्यामुळे जिल्ह्याच्या अनेक विकास कामाला चालना मिळेल. यामध्ये त्या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. आज प्रामुख्यानं वाळू तस्करीबद्दल बरीच चर्चा झाली आणि मोठ्या प्रमाणात ह्या कारवाई झाल्या पाहिजे. सगळ्या आता विशेष करून संगमनेर आणि श्रीरामपूर तालुक्यामध्ये तर आता जवळजवळ आम्ही 0% झालेलो आहोत, की गेले काही दिवसापासून अजिबात वाळू उपसा होत नाही. कडक कारवाई सुरू आहे. त्या सगळ्याच जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे अशा प्रकारे सूचना
जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेले आहेत. मला वाटतं त्या संदर्भात मग बाकीचे अवैध धंदे आहेत, काळ्या काचाच्या गाड्या आहेत, त्याची प्रभावी कारवाई अजूनही होत नाही, त्याची नाराजी व्यक्त केली लोकप्रतिनिधींनी. त्या सुद्धा तातडीनं याच्या संदर्भात कारवाई झाल्या पाहिजे सूचना दिल्या. मला वाटतं 2 प्रामुख्यानं गोष्टी आम्ही आज करतोय की पाणंद रस्त्याला अधिक चालना द्यायचा प्रयत्न करू. मुख्यमंत्री बळीराजा योजनेमधून पाणंद रस्त्यामध्ये त्याच्यामध्ये आपण अधिकचे रस्ते त्यामध्ये कसे घेतले जातील, त्यामुळं एक महत्वाकांक्षी कार्यक्रम जो या सरकारने घेतलेला आहे त्याला चालना मिळेल अशा प्रकारचे आपण कार्यवाही करतोय. दुसरं, आपली शालेय शिक्षण प्राथमिक शाळेमध्ये स्वच्छतागृह नाही आहे. साधारण त्याला 30-1 कोटी रुपये खर्च येईल अशी अपेक्षा आहे. आणि आता सगळ्या आमदार महोदयांनी मिळून निर्णय केला की वेगवेगळ्या नियोजनातून काही पैसे कमी करत करत यंदा तो मोठा प्रोग्राम घ्यायचा आणि सगळ्या शाळांमध्ये मुलांसाठी विशेष करून मुलींकरता स्वच्छतागृह पूर्ण करता आले पाहिजे, आमचा पहिल्या टप्प्यात मानस आहे. त्यासाठी समर्थ शिक्षण अभियानामधून एक चांगला प्रोटोटाईप त्यांनी पाठवलेला आहे आपल्याला, त्याचं मॉडेल पाठवलेलं आहे. त्यांचं मॉडेल स्ट्रक्चर आहे, बांधकाम नाही, काही नाही, ते फक्त आणून बसवायचं म्हणजे ते लवकर होईल. त्यासाठी जो 30-1 कोटी रुपये खर्च जिल्ह्यासाठी अपेक्षित आहे. पण आज प्राथमिक शाळेमध्ये अतिशय दुरावस्था आहे, विशेष करून मुलींची तर फार मोठी प्रश्न आहे. त्यासाठी आम्ही सगळ्या आज आमदार महोदयांनी एकत्र बसून त्यामध्ये तो निर्णय केलेला आहे. बाकी मग आरोग्य व्यवस्थेमध्ये काही ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता आहे. ज्या डिपार्टमेंटच्या संदर्भामध्ये मंत्रालय स्तरावर जे विषय प्रलंबित आहे अशी एकत्रित माहिती मी मान्य जिल्हाधिकारी महोदयांना करायला सांगितलेली आहे. पण त्यासाठी पुढच्या आठवड्यांमध्ये आता सगळ्या नगरपालिका महानगरपालिका निवडणुका वाटतं 5 तारखेपर्यंत पहिल्या टप्प्यातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही संपणार आहेत. त्यानंतर मग संबंधित मंत्री महोदयांच्यावर बसून या सगळ्या प्रलंबित विषयामध्ये आपल्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनापूर्वी याच्यावर चर्चा होऊन काही तरतूद करता आली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. तीर्थक्षेत्र विकासामध्ये सुद्धा मी प्रयत्न करतोय. अधिकाधिक तीर्थक्षेत्राला निधी उपलब्ध करून देण्यामध्ये. भंडारदऱ्याला 100 वर्ष, शताब्दी वर्ष भंडारदऱ्याचं, त्यानिमित्तानं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही आता एक 12 महिन्याचा एक आपण इव्हेंट मॅनेजमेंटला इव्हेंट करतो आम्ही. त्या 12 महिने तो उत्सव चालू राहील वेगवेगळ्या प्रकारचा भंडारदरा धरण्यामध्ये. आणि भंडारदरा निवडण्यात सुद्धा आपण आता पर्यटन विकासामध्ये एक आराखडा आपण तयार केलेला आहे. त्याला एक चांगला प्रतिसाद मिळेल, कारण त्याचे टेंडर काढतो. राज्यभरामध्येच पर्यटन धोरण आता जलसंपदा खात्याकडून विकसित करण्याचा प्रयत्न होतोय. त्या दृष्टीने ते सुद्धा मी काही पाऊल टाकतोय. डिफेन्स क्लस्टरचं एक मोठं काम आपल्या जिल्ह्यात सुरू आहे. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 4 जिल्हे प्रामुख्याने त्यासाठी घेतलेले आहेत. एक नागपूर, अहिल्यानगर, मला वाटतं रत्नागिरी आणि नाशिक. आता आपल्या जिल्ह्यामध्ये 2 दिवसापूर्वी मी शिर्डीच्या डिफेन्स क्लस्टरच्या औपचारिक कामाचा शुभारंभ केला, ज्यामध्ये रॉकेट लॉन्चर्स आहेत, तुमच्या रंगाडे तोफ्याच्या गोळा बनवण्याची तिथं तयार होणार आहेत. अशा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते, साधारण 1000-2000 कोटीची गुंतवणूक आहे. परंतु तशा प्रकारचं क्लस्टर जिल्हे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या जमिनी उपलब्ध होतील. मी जिल्हाधिकारी महोदयांना सांगितलंय की आपला जिल्हा डिफेन्स क्लस्टर हब झाला पाहिजे, ज्यामध्ये किमान 10 ते 15,000 तरुणांना पुढच्या 2 वर्षामध्ये रोजगार उपलब्ध होईल. म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या मुलांनी अन्य जिल्हा सोडून बाहेर जाण्याची आवश्यकता नाही आहे. तर त्या जमिनी आम्ही आता उपलब्ध करतोय. दाते सरांनी आम्हाला पारनेर तालुक्यामध्ये 5,000 एकर जमिनीचा संदर्भ दिला. तो आम्ही जो वन खाती जमीन आहे ती तिथं काहीच उगवलं जात नाही. त्यामुळं तिथं आपल्याला काही प्रयत्न करता येतील का म्हणून तपासायला सांगितलाय. संगमनेर तालुक्यात आम्ही 1000 एकर जमीन तिथे आमदार महोदय प्रयत्न करतायत कतार साहेब, की ज्यामुळे तिथे काही डिफेन्स क्लस्टर आपल्याला एक MIDC तयार करता येईल का. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून जे आता महाराष्ट्रातली गुंतवणूक येण्यासाठी जेवढे करार झाले त्याचा अधिक आपल्या जिल्ह्याला कसा लाभ होईल या दृष्टीने आम्ही सगळे आमदार मिळून प्रयत्न करणार आहोत.
तो आम्ही आज निर्णय केला की माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून अधिकाधिक आपले उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये यावे अशा प्रकारचे एक त्या प्रयत्न आहे. मला वाटतं अतिशय सकारात्मक पद्धतीने वेगळ्या विषयावर आमची चर्चा झाली. अवैध व्यवसाय, अवैध जे गौण खनिजाचा जो मोठ्या प्रमाणात आरटीओ कडून जे निर्बंध यायला पाहिजे, तर आरटीओचं कामकाज फार समाधानकारक नाही आहे. ते आज त्याच्याबद्दलही आम्ही आज समाधान व्यक्त केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने पोलीस कारवाई झाल्या पाहिजे, ड्रग्सचं रॅकेट जिल्ह्यामध्ये उभं राहत आहे. ड्रग्सचे एक पारनेर तालुका हे ड्रग्सचं एक मोठं केंद्र बनत चाललेलं आहे. ही फार चिंतेची बाब आहे. म्हणजे त्या कोणता तो कोणता ते फायनान्स कंपनीचा कोणती घोटाळा तो सिस्पेचा एक मोठा घोटाळा झाला. त्याच्या मी सीबीआय इन्क्वायरी आता मुख्यमंत्र्यांनी तत्परता सांगितलं आम्ही लावतो. ड्रग्स बद्दल सुद्धा तो जो परवा नगरचं मोठं गंभीर प्रकरण जे उघडकीस आलं, एलसीबीचा हवालदार पाळण्यातच होता अगोदर. तिथं ज्या गोडाऊनमध्ये ड्रग्ज सापडलेत तिथल्या त्या ड्रग्सच्या मालकाचेच फोटो लोकांबरोबर दिसतात मला सत्कार करताना. म्हणजे ही पाळंमुळं कुठपर्यंत गेलेली आहे याचा आपल्याला अंदाज आला असेल. पण ते एक चिंतेची बाब आहे. जिल्हा हे ड्रग्सचा बंद काय त्यासाठी पोलिसांनी अधिक मला वाटतं विशेष त्यामध्ये कारवाई करण्याची गरज आहे असं त्यांना आज सांगण्यात आलेलं आहे. पण एकूण मला समाधान आहे की जिल्ह्याच्या हातच्या ज्या बैठकीमध्ये सर्व विषय आमचे खेळीमेळीच्या वातावरणाने एकमताने मंजूर झाली. ती चांगली चर्चा झाली. त्यातून जिल्ह्याच्या विकासाची दिशा स्पष्ट होते. प्रशासकीय यंत्रणेला त्यामध्ये दिशा मिळते आणि प्रशासकीय यंत्रणेने सुद्धा जिल्ह्याच्या सर्व चांगलंच काम करत आहे. पण आम्ही त्यांचं सुद्धा सगळ्यांचं मी अभिनंदन केलेलं आहे. मी काय अडचण येणार नाही. तो बहुतेक ह्या महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये सगळ्या निधी उपलब्ध होईल. काय अडचण येणार नाही. ड्रग्स प्रकरणी एक पोलीस अटक आहे, एक पारनेरचा आरोपी पण अटक आहे. तर पोलीस प्रशासन काहीच माहिती देत नाही नगरमध्ये. एकदम गोपनीय असं ठेवलेलं आहे, कोणतीच माहिती नाही. खरं म्हणजे त्यात गोपनीय असं काही कारण नाही. मी सांगतो जिल्हा पोलीस प्रमुखांना मी सूचना दिली की जी काही वस्तुस्थिती आपण जी कारवाई करतो ती माध्यमांना समजलीच पाहिजे. तर ती माध्यमातून लोकांपुढे जाईल. 4 दिवस झाले आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो, एक शब्दाने येते बोलत नाही. मी त्यांना सूचना आज मला कल्पना नव्हती पण त्यांना सूचना दिली. काल काही व्हिडिओ फोटो खासदार निलंगेन बरोबर व्हायरल झाले. त्यानंतर आज त्यांनी सुजय विखेंबरोबर सुद्धा 4 रुपयाचे फोटो व्हायरल केले जातात. ते चालूच राहणार आहे. ते कसं आहे की त्याने ज्यांच्या फोटो कोणाचे व्हायरल झाले त्यामुळे त्याने तो खुलासा केला पाहिजे. मुख्यमंत्री दावोसला गेले होते, मागच्या वेळेस पण गेले होते. मागच्या वेळेस गेल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात किती उद्योग आणले, किती रोजगार वाढला त्याची श्वेतपत्रिका काढावी असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात. तरी मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करण्यात येते असा आरोप केला जातो. म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांनी मागणी करणं असेल पदे ते 4.5-5 वर्ष मुख्यमंत्री राहिल्याच्या नंतर राज्यातली गुंतवणूक बाहेर गेली सगळी आणि त्यांनी महाराष्ट्रात किती गुंतवणूक आली म्हणून श्वेतपत्रिका काढावं. आपल्या काळात किती गुंतवणूक आली याची पहिली श्वेतपत्रिका मला वाटतं बाबांनी काढली पाहिजे. आपण आपलं कर्तृत्व काय एकदा लोकांसमोर मांडा, मग दुसऱ्याला विचारायचा तुम्हाला अधिकार आहे. पण ज्ञानेश्वर सृष्टी संदर्भात पर्यटन विकास आराखडा पाठवला होता. 2 वर्ष होत आहेत. सध्या नाही आता त्याची सद्यस्थिती अशी आहे की आता आम्ही त्या प्रवरा नदीवर पूल बांधण्याचा मी आता एक मानव असा प्रयत्न चाललाय पहिल्या टप्प्यात. इथे मग आणि दुसरं ज्ञानेश्वर घाट जो आहे जलसंपदा खातेकरून मी आता बांधतोय. मग ती दुसरी महत्वाची उपलब्धी होईल. आणि तिसरं त्या परिसराच्या विकासासाठी जो आम्ही आराखडा तयार केलाय त्यामुळे आम्ही काही थोडी सुधारणा करतोय आपण आणखी. पण तो त्याला निश्चितपणे चांगलं स्वरूप येईल. हा तर त्या जिल्हाधिकारी स्तरात मी सूचना दिल्या. डिझाईन कॉम्पिटिशन घेतो परत आपण. तो पहिला आराखडा जो दिलाय तो थोडा जरा होता पण त्याला फार मोठा झालेला होता. तो अवस्था होता जरा असं वाटत होतं. परंतु आता जिल्हा स्तरावर त्याच्यात एक स्पर्धा घेतो आपण. पण हे जे 2 गोष्टी पूल बांधण घाट बांधणं याच्या मात्र आम्ही मंजुरी देऊन काम सुरू करतोय. सर, बोयकॉट किल्ल्याला यापूर्वी पर्यटनाच्या संबंधात खूप खर्च झाला. या संदर्भात अजून काही खर्च करणार आहे का? काही नियोजन आहे का? भारत सरकारने 25 कोटी अप्रूव्ह केले. वर्क पण झाला आर्मी कडून परमिशन. काय की भारत सरकारने त्याला 25 कोटी रुपये मंजूर केलेत. फक्त आर्मीकडून त्याला परवानगी मिळत नाही. तर आता सध्या जो आर्मी कमांडर कोण आहे मुंबईला बसतात पुष्पा त्यांच्याकडे आले मेजर जनरलकडे नाही. ठीक आहे. मी त्या रक्षामंत्र्यापर्यंत जाऊ आपण एकदा त्याची मी माहिती घेतो.
खरंच स्थानिक लोकांची मागणी आहे बुवा, किल्ल्यात जर ऐतिहासिक वारसा आहे त्या किल्ल्याला, त्यातून जर रोजगार मिळत असेल तर त्या दृष्टीने प्रशासनाने काम करावं अशी मागणी आहे लोकांची. नाही, तुमच्या भूमिकेशी मी सहमत आहे की जेवढा मोठा इतिहासाचा वारसा त्या किल्ल्याला आहे, भुईकोट किल्ल्याला आहे, तो जनतेसाठी खुला झाला पाहिजे आणि तो एक राष्ट्रीय स्मारक म्हणून म्हणून त्याची जोपासना झाली पाहिजे. या त्यासाठी पाठपुरा करू आपण. नाशिक ते मनमाड रोड कधीपर्यंत चालू होईल? एक 1.5 वर्षात पूर्ण होईल. काम चालू आहे, वेगाने काम चाललं आहे. त्या 2-3 कॉन्ट्रॅक्टरमध्ये देऊन गेले. काही लोकांनी त्याच्यामध्ये खंड्या मागितल्या होत्या. विद्यमान कॉन्ट्रॅक्टरकडे सुद्धा काही पण लोकांनी पैसे मागणी केली. स्वतः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना फोन करून सांगावा लागला एका लोकप्रतिनिधीला की काय चाललंय, काय धंदे करता म्हणून तुम्ही. नाव सांग. ते नितीन गडकरी विचारलं पाहिजे तुम्ही. त्यांनी मला नाव सांगितलं नाही, मला गडकरी साहेब मला नाव सांगितलं नाही, म्हणजे तुम्ही महत्व सांगते मला. कसं करायचं तुम्ही? परिसर जरी सांगितलं तरी आम्हाला हा. लक्षात- परिसर जरी ते सांगितलं गडकरी साहेब मला माहिती सगळ्यांना, पण ते गडकरी साहेब विचारून घेतलं. अधिकृत सांगितलं. आपण महसूल मंत्री असताना वाळू तस्करांच्या विरोधामध्ये चांगली भूमिका घेतली होती. त्यानंतर गौरववरती आपण मोठ्या प्रमाणात दंड केले होते, पण ते दंड नंतर वसूल करता दिसले नाही का? नाही, उदाहरण झालं वस्तू झाले. बऱ्याच लोकांच्या 7-12 जमीन आपण बळी चढवले. नाही, मला खरं मी माहिती घेतो की ते 1 वर्ष झालं माझ्या डिपार्टमेंट माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी त्याची परत फॉलोअप घेतला नाही. व्हेरी फ्रँक विथ यू, प्रामाणिकपणे सांगतो. कायदेशीर 50% दंड भरून घेतल्यानंतर ते कुठे अपीलात गेले तर एकदा अपीलचा निर्णय घ्यावा. 50% दंडाची रक्कम भरून घेतो आपण अगोदर, पण त्यांना नंतर मग कोर्टात जातात, ते अपील करतात. आता महसूल मंत्री स्तरावर काय अपील पेंडिंग आहे का, कोर्टात काय अपील पेंडिंग आहे त्याची माहिती घेतो मी. आय टेल इन्फॉर्मेशन, ते तुम्हाला माहिती देईल मी एक्झॅक्टली काय स्थिती आहे त्याची. महसूल विभागाने आता नवीन ऑर्डर काढल्या ऑर्डर काय आहेत, पूर्वी महसूल काय होतं ते बऱ्यापैकी कमी करून नगररचनामध्ये गेलं. महसूलचं काम बऱ्यापैकी कमी करून महसूल नगररचनाला खात्याला स्ट्रॉंग करण्याचं काम सुद्धा असं वाटतं. महाराष्ट्र पूर्ण देशात पहिलं राज्य आहे, त्यांनी बंदच केलं असं वाटतं. प्रत्येक नाही, कारण मी जो महसूल मंत्री असताना जो निर्णय घेतला येण्याची आवश्यकता नाही. वन टाइम येण्याचा आपण विचार केला त्यावेळी. आता येणे काढून टाकलेला आहे. तुकडे बंदीचा कायदा आपण त्यावेळी मी महसूल मंत्री असताना मी ड्राफ्ट केला होता. तो आता जाहीर झालेला आहे. मला वाटतं आणखीन एक मुद्दा आपण आता कुठला एक नवीन याच्यामध्ये निर्णय महसूलचा आपण घेतला. मला वाटतं हा तो वेगळा आहे. पण मग असे निर्णय तर बरेच सरकार घेते. मला वाटतं अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न किंबहुना लोकांच्या हिताकरता जेवढी गतिमानता आणता येईल तो प्रयत्न तर महसूल खातं करतंय. म्हणजे माझ्या काळातही होत होतं ना, आता सध्या त्याच पद्धतीने विद्यमान महसूल मंत्री बावनकुळे साहेब करतायत. सरकारची पूर्ण ट्रान्सपरन्सी यासाठी आणण्याचा प्रयत्न आहे की अधिक गतिमान पद्धतीने लोकांची कामं व्हावी. आवश्यक ते कायद्यात बदल करायची आवश्यकता ते होत आहेत. असं काम सुरू आहे. तर दिव्यांगाचा जो घोटाळा आहे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तर नेमकं काय चालू आहे प्रोसेस? त्याचं मी तर आढावा घेतलेला नाही दिव्यांगाचं. ते आता चौकशी सुरू आहे मला वाटतं अजून. परंतु आपण म्हणतो बरोबर आहे की बाबा अतिशय गंभीर आहे. बनवट सर्टिफिकेट अमुक तमुक त्याच्यासाठी आपल्या जिल्हा परिषदेचा एक निलंबित झालेला शिक्षणाधिकारी सुद्धा आहे ना, तर शिक्षणाधिकाऱ्यामध्ये शिक्षकांनी त्याच्याकडे सुद्धा बनवट दिवंगाचे दाखले ते. नाही, पण परंतु याच्यामध्ये या तर आपण गुन्हेगार आहेत ना, त्याच्यामध्ये जिल्हा पण ज्या लोकांनी सर्टिफिकेट घेतलेत ना त्यांची आता तपासणी सुरू झालेली आहे. काही लोक त्यात सापडलेत की ज्यांच्याकडे असे ते त्या प्रमाणात ते प्रमाण नव्हतं तेवढं. अशा काही कर्मचाऱ्यांना नोटीस सुद्धा गेलेल्या आहेत प्रशासनाने. काही शिक्षकांनी म्हणजे सीओ साहेबांनी ज्यावेळेस पडताळणी करण्याचे आदेश दिले होते त्यावेळेस काही शिक्षकांनी त्यावर न्यायालयात धाव घेऊन अवमान याचिका दाखल केली की आम्ही आता पुन्हा पडताळणी करणार नाही. ते बरोबर आहे की आपण म्हणतात न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे काही लोकांच्या बाबतीत पडताळणी करू नये म्हणून. म्हणजे आम्ही स्वतंत्रपणे तो डील करू विषय. राज्याच्या ॲडव्होकेट जनरलला आम्ही रिफर करू त्याच्यात काय पुढे जात कसं करता येईल. परंतु बऱ्यापैकी आता मोहीम सुरू आहे.
ते काही जरी काही लोक न्यायालयात गेले असेल ती जरी न्यायालयात गोष्ट बाब असेल पण शेवटी त्यामध्ये परत आम्ही न्यायालयामध्ये त्याच्याकरता आवश्यक अपील करू आणि त्यामध्ये आपण विल फाईट इट आउट. जे बनावट आहे ते बनावटच आहे ना. सर, जिल्हा महिला बाल कल्याण विभागाकडे अनाथ विद्यार्थ्यांचा प्रस्ताव अनेक दिवसापासून पेंडिंग आहे. त्यांना अजूनही तो निधी मिळाला नाही. या संदर्भात आपल्या काय प्रशासनाने हालचाली केल्या आहेत? ते माहिती घेतो मी. म्हणजे आता असे काही विषय तुला असेल तर मला कारण माहिती आठवीला मुलगा असताना प्रस्ताव दाखल आहे. त्यानंतर आज तो 10वीला गेला तरी त्याला निधी नाही मिळाला. त्या मुलाचे दोन्ही आई वडील नाहीत. नाही नाही गंभीर बाब आहे आपण आता तुम्ही निश्चित लक्ष घालतो. महापौर निवड प्रक्रिया फायनल झाली आहे. महापौर निवड प्रक्रिया तारीख क्लिअर झाली आहे. काय महापौर संदर्भात होईल ना मग नाव जाहीर होईल निवड होईल काही चिंता करू नका तुम्ही. विल गिव्ह अ गुड न्यूज. नगरचा महापौर आमचे भाजपचा- भाजप राष्ट्रवादी युती आहे. युतीच आमच्या दोन्ही आमच्या युतीचाच महापौर होईल चिंता करू नका. भाजपचा होणार का राष्ट्रवादी? युतीचा होणार. त्यात भाजपचं होतं. अरे पण युतीच होणार आहे ना. मग तो काय भाजप झाला काय राष्ट्रवादी झाला काय युती होणार आहे. युतीमध्ये 2 पक्ष आहेत. दोन्ही पक्षांचा होणार का? युती म्हटल्यानंतर युती म्हणून निर्णय होईल. आम्हाला जो भाजप झाला काय राष्ट्रवादी झाला का मग आनंद युतीच होतोय ना. तुम्ही लोकांना युतीच होतोय आनंद वाटला पाहिजे तुम्हाला खरं म्हणजे. नाही, पण नाही, युतीतील कुठल्या वेळेवर- मित्र पक्षाचा वेळेवर महापौर आम्ही- होतो हे महत्वाचं आहे. राज्याच्या निवडणुकांमध्ये शरद पवार राष्ट्रवादीचे पक्ष आहेत ते तर फुलल्यावर त्यांच्या पातळीवर आहे. तुम्ही कसं विश्लेषण करतात कसं पाहताय? नाही असं आहे की ज्या तरी विश्वास गमावलेला राज्य जनतेचा आहे की त्याच्यावर मी आता एकदा विस्तार बोलण्याची आवश्यकता आहे. ते बोलणार नाही मी. त्या विषय वेगळा होता. त्याच्यावर मी बोलले स्वतंत्रपणे. हे एवढी दुरावस्था काय झाली याच्याबद्दल एक फार चांगलं विश्लेषण मी करू शकतो पण आज नको. एकत्र येण्याची पण परत एकत्र येण्याची पण चर्चा आहे अजित पवारांनी. मी सुरुवात सांगितलं की ज्यावेळी ठाकरे बंधू एकत्र येतील त्यावेळी मला विचारलं होतं या राज्यामध्ये कोणी एकत्र आल्याने काय फरक पडत नाही. विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करतं आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहे. त्यामुळे कोणत्या एकूण एकत्र आल्यानं काही नाही. जनतेचा विश्वास आदरणीय मोदीजींवर आहे. जनतेचा विश्वास महायुतीवर आहे. त्यामुळे सरकार पूर्ण क्षमतेनं आणि पूर्ण आत्मविश्वासानं राज्यामध्ये काम करतं. त्यामुळं एकत्र येण्याने काय परिणाम झाले आपल्याला महापालिकेत पाहायला मिळालाय. जिल्हा परिषदेसाठी बैठक होत्या. हा जिल्हा परिषदेसाठी बैठक होत्या. अजित पवार शरद पवारचे राष्ट्रवादी. मला कल्पना आहे. असं आहे की मी कोण बैठक घेता येईल मी लक्ष देत नाही. शेवटी आमचा प्रयत्न आहे. पण माननीय मुख्यमंत्र्यांना मी जाहीरपणे सांगितलं होतं की या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही सुद्धा महायुतीचा झेंडा फडकवणार जिल्हा परिषदेवर. अशा प्रकारचं मी ऑलरेडी आम्ही सगळे आमदार मिळून निर्णय केलेला जिल्ह्यातला. वर तिकडे कोण बैठक घेतील काय होतील याचा आम्हाला काही जिल्ह्यातल्या आमदार मत हा निर्णय केला की आपण एकत्र राहायला पाहिजे. आपण तहसील कार्यालयाचा जो पाठीमागे निर्णय घेतला होता नव्याने परंतु त्यानंतर विरोध झाल्यानंतर तुम्ही सांगितलं की आपण त्या महसूल मंडळाची पुनर्रचना करणार. पण त्या संदर्भात आणखी काही निर्णय नाही झाले? अजून काही त्याच्यावर काही निर्णय झालेला नाही आहे. सूचना दिल्यात महसूल मंडळाची पुनर्रचना करण्याची कार्यवाही सुरू आहे. कारण काय त्यामध्ये आता आश्वीच्या तहसील कार्यालयामध्ये संगमनेर खुर्द गाव जोडलं गेलं. ज्यांना संगमनेर जवळ होतं भौगोलिक सलगता विचार करून ते मंडळाची पुनर्रचना करण्याची गरज आहे. तोपर्यंत हा निर्णय होणार नाही. त्याची अंमलबजावणी होणार नाही. महसूल मंडळाची पुनर्रचना झाल्याशिवाय अप्पर तहसील कार्यालयाची अंमलबजावणी होणार नाही तर स्पष्ट आपण सांगितलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.